हाय हॅलो. माझा पहिला ब्लॉग आहे. इथं उंबरठ्याचं पूजन करते मी. आज गुरुवार असल्यामुळे मी तिथं लेपन करते हळदीचं. माझा आज रुटीनचा पहिला ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला म्हटलं आपण बी काहीतरी करावं म्हटलं घरी राहून. मी हाऊसवाईफ आहे. जर तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा. आणि माझी ओळख मी दिली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तिथं तुम्ही बघू शकता माझी ओळख काय आहे. तर हळदीचं लेपन करते मी. दर गुरुवारी करत असते मी उंबरठ्याचं पूजन. पहिला ब्लॉग आहे माझा हा रुटीनचा. पहिला ब्लॉग आहे. काही चुकलं असेल तर इग्नोर करा. कारण की एवढं यूट्यूबचं माहिती नाही आहे. तरी पण मी केला आहे व्हिडिओ. रोज रुटीन आवडत असेल तर लाईक करा. मला त्याच्यावरनं समजेल मला की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे म्हणून. मग मी डेली रुटीनचा व्हिडिओ दाखवत जाईल. रेसिपी पण दाखवत जाईल. काही देवपूजा वगैरे दाखवत जाईल. इथं वांग्याची भाजी करते मी. आपले बेसिक मसाले टाकले मी. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली मी पहिले. हळद, गरम मसाला, थोडं धना पावडर टाकलं मी. मीठ मी पहिलेच टाकलं होतं, ते काही दाखवलं नाही मी. वांगा बटाट्याची भाजी, मिक्स भाजी. तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ तर मला सांगा, म्हणजे रोज माझी प्रॅक्टिस पण होईल व्हिडिओ काढायची. इथं गरम पाणी टाकते मी. हाय, चला मुलांना डोसा करून देते मी. तुम्हाला हाय पण करते मी. डोसा करते मुलाच्या टिफिनला. मीठ टाकलं मी डोस्याच्या बॅटरमध्ये. नाही तर थोडं तूप लावलं आहे बरं का मी, कारण की मुलांना तूपच जास्त आवडतं. चपात्या लागते मी आता. डोसा काही पूर्ण दाखवला नाही, मला माहिती सर्वांना डोसा येतो म्हणून. चपात्या करते मी आता. इथं वांगा बटाट्याची भाजी झाली माझी. डोसा झाला मुलांना नाश्त्यामध्ये. आता चपात्या करते. इथं बाजूला चहा ठेवला आहे मी. चपात्या आपल्या साध्याच. कोणी गरम पाणी टाकतं पीठ मळताना, पण मी साधंच आपली कणिक भिजते. तरी पण चांगल्या येतात चपात्या.
छोट्या छोट्याच करते मी चपात्या, कारण की मुलं पण आवडीने खातात छोटी राहिली की चपाती. चपाती तशी तर मी मोठीच करते, पण कसं आता मुलांना छोट्या राहिले की खाता मग ते. तशी माझी भाषा मराठी नाही आहे बरं का, मी आयराणी भाषा आली आहे. आम्ही खानदेशी आहोत, पण म्हटलं तुम्हाला समजणार नाही माझी आयराणी भाषा, म्हणून मी मराठीमध्ये ब्लॉग करते. थोडी मिक्स होत जाईल माझी मराठी किंवा आयराणी भाषा, इग्नोर करा तुम्ही थोडं. तसं मुलांसोबत आम्ही घरात मराठीच बोलतो, पण कधी कधी आपली भाषा येतेच. आपली तर कधी सुटणार नाही आपली भाषा. जन्मापासून तर लग्न होईपर्यंत आपली तीच भाषा आपण बोलतो, त्याच्यामुळे ती लगेच काही जाणार नाही आपल्या तोंडातून. म्हणून मराठी एवढी नाही आहे, जास्त करून आम्ही आयराणीच जास्त बोलते मी, पण प्रयत्न करेन मराठी बोलण्याचा. छोट्याच करते मी, आणि जास्त ना तुपाचा वापर करते बरं का मी, कारण की आमचा बिझनेस आहे दुधाचा. तर आमचं कसं घरचंच असतं, तूप वगैरे दूध हे घरचं असल्यामुळे मग तुपाचा वापर जास्त करते. माझ्या हस्बंडचा दुधाचा बिझनेस आहे. कधी कधी दाखवत जाईल मी माझ्या हस्बंडला, मुलांना. जास्त करून नाही म्हणतात ते कॅमेऱ्यासमोर यायचं, पण म्हटलं चला आपण काहीतरी करावं म्हटलं. मुलांमुळे मी बाहेर जाऊ शकत नाही, कारण की घरात मी एकटी असल्यामुळे त्यांची जिम्मेदारी माझ्यावर आहे. म्हटलं चला रोज आपण काहीतरी नवीन करायचं म्हटलं. मग आयडिया आली, म्हटलं चला आपण एक यूट्यूब ओपन करावं. तुम्ही कमेंट करत जासाल, मी त्यांचं उत्तर देत जाईल. म्हणजे कसं तुम्ही माझे फ्रेंड नवीन जुडाल, मी पण तुमची फ्रेंड होईल. कशा झाल्या माझ्या चपाती सांगा मला. डेली रुटीनचा व्हिडिओ टाकत जाईल मी. अजून काही दुसऱ्या रेसिपी पण दाखवत जाईल मी तुम्हाला. माझ्या खानदेशच्या रेसिपी पण दाखवत जाईल मी. चला मी पोळ्या टाकून घेते. करून घेते मी चपाती. संध्याकाळचा चहा दुधामध्येच ठेवते मी चहा. मुलांना आंबे देते खायला. संध्याकाळची देवपूजा पण झाली माझी. चला मग भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.